नमस्कार मंडळी. सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने हळूहळू सारंगच्या मनात सावलीबद्दल वेगवेगळ्या भावना निर्माण व्हायला लागल्या आहेत. आजच्या भागाची सुरुवातच तिलोत्तमाच्या रागाने होते. तिलोत्तमा थेट सावलीच्या घरी येते आणि सावलीकडे बोट दाखवत तिला दम भरते. तिचा एकच सूर असतो, हे जे काही चाललंय ना सावली, ते ताबडतोब थांबव. पण आजची सावली घाबरणारी नसते. ती तिलोत्तमासमोर शांतपणे पण ठामपणे उभी राहते. सावली तिला सरळ सांगते, तुमच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी मी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करायची का? जगातल्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आदेशाने चालल्या पाहिजेत का, असं तुम्हाला वाटतं? हे ऐकून तिलोत्तमा अजून भडकते, पण सावलीही मागे हटत नाही. ती म्हणते, तुम्ही इथे येऊन माझ्यावर दमदाटी केली, ती तुमची खूप मोठी चूक आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल तर थेट तुमच्या मुलाशी बोला. त्याला सांगा की ओवीला माझ्याकडे पाठवू नको. माझ्यावर राग काढून काही उपयोग नाही. सावली तिला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगते, प्रत्येक गोष्ट तिलोत्तमाच्या मनासारखी होणार नाही. तिलोत्तमा कितीही जीवाचा आटापिटा करू दे, पण ओवीचं गाणं थांबणार नाही. तिलोत्तमाचा अहंकार इथेच दुखावला जातो, कारण तिला वाटतं की तिच्या एका शब्दावर सगळेच थांबतील. पण सावली तिच्यासमोर पहिल्यांदाच इतक्या ठामपणे उभी राहते आणि मग सावली असं काही बोलते की तिलोत्तमाचा तोरा अक्षरशः उतरतो. सावली म्हणते, हा तुमचा प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये. माझ्याशी प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये. हा विठ्ठलाच्या भक्तीचा प्रश्न आहे. साक्षात विठ्ठलाने येऊन जरी मला सांगितलं ना, तरी मी विठ्ठलासाठी हे गाणं गाणार आणि गाणारच. हे ऐकताच तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरचा राग आणखी वाढतो. ती सावलीला म्हणते, तुला खूपच माज चढलाय. माझ्या वाकड्यात शिरतेच ना. आता बघ, तू वारीमध्ये कशी गातेस आणि सारंग तुला कशी मदत करतो ते. तिलोत्तमा सावलीला उघडेपणे धमकी देते. ती म्हणते की सावली जे काही करत आहे त्याचे परिणाम फक्त तिलाच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबालाही भोगावे लागतील. पण सावलीच्या चेहऱ्यावर भीती नसते, कारण तिचा विश्वास कोणावर आहे? विठ्ठलावर. तिलोत्तमा रागाने तिथून निघून जाते. घरी परतल्यावरही सावलीचे शब्द तिच्या कानात घुमत राहतात. हा संघर्ष तुमचा आणि माझा नाही, हा ओवीच्या गाण्याचा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा प्रश्न आहे. हे वाक्य तिलोत्तमाला आतून अस्वस्थ करतं. तेवढ्यात मोनिका तिथे येते. हातात पाणी घेऊन जा जणू काळजी करत असल्याचं नाटक करते. ती विचारते, आई काय झालं? सांगितलं का त्या सावलीला ठणकावून? आता ती गाणार नाही ना? पण तिलोत्तमाच्या चेहऱ्यावरून मोनिकाला लगेच कळतं की सावलीने तिचं काही ऐकलं नाहीये. तिलोत्तमा रागाने म्हणते, त्या उद्धट मुलीचे दिवस आता भरत आलेत. त्या पोरीचा खेळ खल्लास केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मोनिका मनातल्या मनात खुश होते, कारण तिला ही दोघींचं भांडण बघण्यात मजा येत असते. ती विचार करते की आईचा हा अवतार पाहून वाटतं सावलीने तिचा एकही शब्द ऐकला नसेल. आता या दोघीच्या भांडणात पुढे काय होणार हे पाहायला मजा येणार आहे. दुसरीकडे सावली जी आहे ती शांत बसलेली नसते. तिला तिलोत्तमाने केलेल्या आरोप आठवत असतात. तिलोत्तमा तिला टोमणा मारत होते की हे सगळं सावली फक्त सारंगच्या संपर्कात राहण्यासाठी करते. पण सावलीच्या मनात सारंगपेक्षाही मोठी गोष्ट असते, ओवीचं गाणं आणि विठ्ठलाची भक्ती. तेवढ्या आता सावलीला अमृताचा फोन येतो. अमृता काळजीने विचारते, सावली, आई आल्या होत्या का तुझ्याकडे? सावली शांतपणे सांगते, हो आल्या होत्या आणि सगळा राग माझ्यावर काढून गेल्या. ओवीला घेऊन गाण्याला जायचं नाही असं त्यांनी मला बजावलंय. अमृता विचारते, मग तू काय ठरवलंयस? यावर सावली अजिबात न डगमगता म्हणते, मी काही झालं तरी गाणं कॅन्सल करणार नाही. काही झालं तरी ओवीला मी स्टेजवर घेऊन जाणारच. अमृता सावलीला सावध करते आणि म्हणते, पण सावली, आईने ऐन वेळेस काही विघ्न आणलं तर मग काय करशील? त्यावर सावळीचं उत्तर ऐकून वाटतं की तिच्या मनात भीतीला जागाच नाहीये. ती म्हणते, विठुरायाची भक्त आहे मी. विठुरायासाठी मी हे करतेय. आता पुढे जे काही होईल ते विठुराया बघून घेईल. माझी विठ्ठलावर पूर्ण श्रद्धा आहे. मी ओवीला घेऊन पंढरपूरच्या वारीत जाणार आणि ओवी गाणं गाणारच. या क्षणी सावलीचं पात्र खूप सुंदर दिसतं, कारण ती कोणाशी स्पर्धा करत नाहीये. ती कोणाचा अपमान करायला जात नाहीये. ती फक्त एका मुलीच्या गाण्याला, तिच्या आवाजाला आणि तिच्या भक्तीला मंच मिळवून देण्यासाठी लढतीये. त्यानंतर सावली बॅग भरायला लागते. अभिर तिथे येतो आणि म्हणतो, आई, प्रवास खूप लांबचा आहे बरं का, आपल्याला लवकरात लवकर निघायला हवं. सावली त्याला प्रेमाने म्हणते, आपल्याला आनंदाला भक्तीची जोड असेल ना अभिर,
तर प्रवास कितीही लांबचा असला तर आनंदाचाच वाटतो. यानंतर सावली विठ्ठलाच्या मूर्तीची मनापासून पूजा करते, ती अगरबत्ती लावते, फुले वाहते आणि भक्तभावाने विठ्ठलासमोर हात जोडते. हा सीन साधा असला तरी खूप भावनिक वाटतो. कारण सावलीचा विश्वास इथे शब्दांमध्ये नाही तर तिच्या कृतीत दिसतो. दुसरीकडे तिलोत्तमा भैरवीला फोन करते. भैरवी फोन उचलत म्हणते, "बोल तिलोत्तमा, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते." पण तिलोत्तमाचा मूड काही बोलण्यासारखा नसतो. ती सरळ वर चिडते, "तुला लाज वाटत नाही का वर तोंड करून बोलायला?" भैरवी अजूनही स्वतःला हरलेली मानायला तयार नसते. ती म्हणते, "मी अजूनही हरली नाहीये तिलोत्तमा." पण तिलोत्तमा तिला सुनावते. ती म्हणते, "ती सावली गाण्याचा क्रमात सिलेक्ट झाली आणि आता पंढरीला चालली सुद्धा. एका फटक्यात तिने तुला हरवलं." तिलोत्तमा भैरवीला आठवण करून देते की तिने मोठ्या मोठ्या बातम्या मारल्या होत्या, मोठ्या मोठ्या बात्या मारल्या होत्या. सावलीकडे कॉन्ट्रॅक्ट जाणार नाही, सगळं काही थांबवेन वगैरे वगैरे. पण शेवटी काय झालं? सावली जिंकली. भैरवी मात्र अजूनही हार मानत नाही. ती म्हणते, "वारीच्या वाटेवर खूप वळणं असतात आणि त्या प्रत्येक वळणावर आता या सावलीसमोर भैरवी उभी राहणार आहे." म्हणजे भैरवी काहीतरी मोठं कटकारस्थान रचणार आहे हे स्पष्ट होतं. पण तिलोत्तमा अजूनही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते. ती म्हणते, "मी तुला सरळ सांगते, फक्त बोलून काही उपयोग नाही, करून दाखव." यानंतर घरात मोनिका येते आणि तिलोत्तमाला मीटिंगला उशीर होतो असं सांगते. तेव्हा तिलोत्तमा राजकुमारबद्दल विचारते. मोनिका सांगते की राजकुमार अर्जंट कामासाठी मध्य प्रदेशला गेला आहे. तिलोत्तमाला हे ऐकून आश्चर्य वाटतं, कारण राजकुमार तिला न सांगता गेलेला असतो. इकडे सावली ओवीला घेण्यासाठी मेंदळांच्या घरी येते. अमृता आणि सारंग ओवीची बॅग घेऊन बाहेर येतात. सावली विचारते, "ओवीची आई नाही आली का तिला सोडायला?" सारंग लगेच अमृताला इशारा करतो आणि अमृता सांगते की ओवीची आई बाहेर गावी गेली आहे, म्हणून ते दोघे आलेत. यानंतर सारंग सावलीला सांगतो की अभिरची परीक्षा संपली की त्याला इथे घेऊन येईल. पण सावली लगेच कठोरपणे म्हणते, "अजिबात नाही. काही झालं तरी अभिर या घरात येणार नाही." सारंग थोडा चकित होतो, पण सावली पुन्हा स्पष्ट करते, "जर तुम्हाला अभिरला सांभाळायचं असेल तर तुम्हालाच आमच्या घरी यावं लागेल." यातून सावलीच्या मनात त्या घराबद्दल अजूनही किती वेदना आहेत हे दिसतं. अभिरला त्या घरापासून दूर ठेवण्यामागे काहीतरी मोठे कारण आहे, जे अजून पूर्णपणे सारंगसमोर आलेले नाहीये. सावली ओवीला घेऊन कारमध्ये बसते. तेवढ्यात तिलोत्तमा आणि मोनिका बाहेर येतात. तिलोत्तमा रागाने सावलीकडे पाहते आणि सावलीलाही तिला तिरक्या नजरेने उत्तर देते. शब्द नाहीत, पण नजरेतून दोघींचं युद्ध सुरू असतं. सारंग ओवीची बॅग ठेवते आणि सावली ओवीला निरोप देते. दुसरीकडे जगन्नाथ अभिरचा अभ्यास घेत असतो, पण अभिरचं लक्ष अभ्यासात नसतं, ते सतत बाहेर बघण्यात असतं. जगन्नाथ विचारतात, "तिकडे काय बघतोयस?" अभिर म्हणतो की तो आपल्या सुपरहिट हिरोची वाट बघतोय. सारंगने त्याला प्रॉमिस केलेलं असतं की तो त्याला अभ्यासासाठी घरी घेऊन जाईल, पण जगन्नाथ त्याला सांगतात की त्या घरी जायचं नाही. अभिर हट्ट करतो. तेवढ्यात सारंग येतो आणि अभिर आनंदाने म्हणतो, "बरं झालं सुपरहिट हिरो तुम्ही आलात. बघा मी माझी बॅग सुद्धा आवरून ठेवली आहे." पण सारंग त्याला घरी नेण्याऐवजी समजावतोय की तिथे काम चालू आहे, आवाज आहे, त्यामुळे अभ्यास होणार नाही. अभिर नाराज होतो. मग सारंग एक हुशार युक्ती करतो. तो म्हणतो, "मग उद्याची पंढरपूरची ट्रिप कॅन्सल करूया का?" हे ऐकताच अभिर लगेच घाबरतो. तो म्हणतो, "नको नको सुपर हिरो, आज तुम्ही मला घरी नाही नेलं तरी चालेल, पण उद्याची ट्रिप कॅन्सल करू नका." आणि मग तो पटकन अभ्यासाला बसतो. इकडे सावली आणि ओवी कारमधून पंढरपूरकडे जात असतात. सावली ओवीच्या रियाज घेत असते. प्रवासातही गाणं, भक्ती आणि प्रेम हे सगळं सोबत चाललेलं असतं. सावली ओवीला खाऊ घालते, तिची काळजी घेते आणि नंतर तिला प्रेमाने झोपवते. त्याच वेळी सारंग अभिरचा अभ्यास घेत असतो. अभ्यास करता करता अभिर सारंगच्या मांडीवर झोपतो. अभिरला झोपलेला पाहून सारंगच्या मनात प्रेम आणि अपराधीपणा दोन्ही येतात. तो म्हणतो की जर सावली रागवली नसती तर मी तुला घरी नेलं नसतं अभिर. तेवढ्यात जगन्नाथ त्याला सांगतात की सावलीने त्यांना ही शपथ घातली आहे. अभिरला त्या घरात न पाठवण्याचं सारंग विचारतो, "यात अभिरचा काय दोष?" जगन्नाथ शांतपणे म्हणतात, "प्रत्येक गोष्टीला उत्तर नसतं सारंग. काही गोष्टी एका गोष्टीवर अवलंबून असतात." सारंगला हे बोलणं समजत नाही. तो विचारतो, "घोड्यात बोलू नका. माझ्या घरातल्या माणसांबद्दल काही आहे का? असेल तर मला स्पष्ट सांगा." पण जगन्नाथ म्हणतात, "अजून थोडा काळ जाऊ दे. तुला आपोआप उत्तरं मिळतील." हा सीन बघणं खूप महत्वाचं आहे.
कारण सारंगच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण होतो. सावली अबीरला त्या घरापासून इतकं दूर का ठेवते? इतकी वर्ष त्या घरात राहून त्याला जे दिसलं नाही ते सावलीला दिसलं का? यानंतर सारंग घरी येतो आणि अमृताला सांगतो की आज अनेक वर्षांनी त्याची मुलगी स्टेजवर गाणार आहे. तो खूप आनंदात असतो. अमृता त्याला म्हणते की तू तिच्यासोबत असायला हवं होतं सारंग. तेव्हा सारंग सांगतो की आजच कामही ओवीसाठीच आहे. तो म्हणतो की तो आणि अभिर ओवीच्या कार्यक्रमाला पंढरपूरला जाणार आहेत. अमृताला आश्चर्य वाटतं कारण सारंगने ओवीला सांगितलेलं असतं की तो येणार नाहीये. मग अमृता लगेच ओळखते की हा ओवीसाठी सरप्राईज आहे. सारंग म्हणतो जेव्हा ओवी स्टेजवरून मला अबीरला पाहिल तेव्हा तिचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. यानंतर सारंग अमृताला एक महत्वाची गोष्ट विचारतो. तो त्याला आठवतं की सावलीच्या ज्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा तिला करायची होती ती मूर्ती अमृताकडे आहे. अमृता प्राधीपणे सांगते की सावलीच्या सगळ्या आठवणी घरातून बाहेर फेकल्या होत्या, पण त्या सामानात ही विठ्ठलाची मूर्ती होती. तिला ती फेकता आली नव्हती म्हणून तिने ती परत घरात आणून ठेवली. अमृता ड्रॉवर मधून विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढते. सारंग त्या मूर्तीला पाहताच भावुक होतो. त्याला जणू साक्षात विठ्ठल समोर उभा आहे असं वाटतं. तो लगेच हात जोडतो आणि प्रार्थना करतो. हे विठ्ठला, आज माझी पोरगी सगळ्यांसमोर स्टेजवर गाणार आहे. तिच्यावर तुझी कृपा असू दे. तिच्या पाठीशी तुझा आशीर्वाद असू दे. तिचं गाणं सगळ्यांना आवडू दे. हा क्षण खूप सुंदर असतो कारण ज्या घरातून सावलीच्या आठवणी काढून टाकल्या गेल्या त्याच घरात सावलीचा विठ्ठल अजूनही जपून ठेवलेला असतो आणि त्याच विठ्ठलासमोर आज सारंग आपल्या मुलींसाठी प्रार्थना करतो. इकडे सावली आणि ओवी पंढरपूरमध्ये पोहोचतात. सावली नववारी साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते. ओवी ही अगदी रुक्मिणीसारखी सजलेली असते. पंढरपूरचे रस्ते, वारीचं वातावरण, विठ्ठल नामाचा गजर, सगळं वातावरण भक्तिमय झालेलं असतं. सावली ओवीला घेऊन विठ्ठलाच्या मंदिरासमोर येते. दोघेही हात जोडतात, विठ्ठलाच्या पाया पडतात. सावलीच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण ज्या गोष्टीसाठी ती लढली ती वेळ आता खऱ्या अर्थाने जवळ आलेली असते. ओवी आता स्टेजवर गाण्यासाठी तयार होते. तिच्या समोर माईक असतो. तिच्या हातात तो माईक घेते आणि प्रेक्षक असतात आणि तिच्या मनात एक लहानशी अपेक्षा असते. बाबा आले असेल तर? दुसरीकडे सारंग अबीरला घेऊन पंढरपूरकडे निघालेला असतो. त्याला ओवीला सरप्राईज द्यायचं असतं पण त्याचवेळी भैरवीचा प्लॅन विठ्ठल स्वतः आणून पाडतो असं म्हणायला हरकत नाही. कारण भैरवीची गाडी रस्त्यातच बंद पडते. तिचा मोबाईलही स्विच ऑफ होतो. म्हणजे सावलीच्या वाटेत अडथळे आणायला निघालेली भैरवी स्वतःच्याच रस्त्यात अडकते. इथे भागाचा भक्तिभाव आणखी वाढतो. जणू विठ्ठल स्वतः म्हणतोय की ज्याच्या मनात खरा भाव आहे त्याची वाट मी स्वतः मोकळी करतो आणि मग तो क्षण येतो. सारंग अबीरला घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो. ओवी स्टेजवरून सारंगला पाहते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद चमकतो. बाबा आलेत, अबीरही आला आहे. हा क्षण ओवीसाठी खूप मोठा असतो. मग ओवी तिच्या गोड आवाजात गाणं सुरू करते. सावली तिच्या सोबत असते. ओवीचा आवाज संपूर्ण पंढरपूरमध्ये दुमदुमू लागतो. तिच्या आवाजात फक्त सूर नसतात तर भक्ती असते. तिच्या गाण्यात फक्त शब्द नसतात तर विठ्ठलाशी जोडलेलं नातं असतं आणि मन असतं. सावलीच्या डोळ्यात आनंद असतो कारण तिने जे ठरवलं होतं ते पूर्ण झालंय. तिलोत्तमाचा अहंकार, भैरवीचं कटकारस्थान, घरातील विरोध या सगळ्यावर ओवीच्या आवाजाने सावलीच्या भक्तीने मात केलेला असतो. आजचा भाग याच अर्थाने खूप खास होता कारण इकडे सावलीने फक्त ओवीला स्टेजवर नेलं नाही तर तिच्या आवाजाला न्याय दिला. तिलोत्तमाला दाखवून दिलं की पैसा, प्रतिष्ठा आणि अहंकार यापेक्षाही मोठी गोष्ट असते श्रद्धा. आणि जिथे श्रद्धा खरी असते तिथे विठ्ठलाची साथ असते. तिलोत्तमाला वाटलं होतं की ती दमदाटी करून सावलीला थांबवेल. भैरवीला वाटलं होतं की ती वारीच्या वाटेत अडथळे आणेल. पण आजच्या भागाने एक गोष्ट स्पष्ट केली. ओवीचं गाणं थांबणं आणि आता हे सगळं कोणाच्याही हातात नाहीये. आता पुढे पाहायचं आहे की ओवीच्या या यशानंतर तिलोत्तमा काय करणार. भैरवीचा पुढचा डाव काय असणार. सारंगला सावलीबद्दल आणि अबीरबद्दल खरंच सत्य कधी करणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सावली, सारंग, ओवी, अबीर यांचा नाता पुन्हा एकदा नवीन वळणावर जाणार का. आजचा भाग भक्तीने सुरू झाला, संघर्षातून गेला आणि ओवीच्या गोड आवाजाने थेट मनात उतरला. खऱ्या अर्थाने आज सावलीने तिलोत्तमाचा तोरा उतरवला, भैरवीचे डाव तोडला आणि ओवीला पंढरपूरच्या वारीत तिचं योग्य स्थान मिळवून दिलं. अशा पद्धतीचे काही गोष्टी आपल्याला या मालिकेत पुढे बघायला मिळणार आहेत. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता
आपण व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.